नमस्कार विद्यार्थी मित्र, काल आपण मीनिंग अँड डेफिनेशन हा घटक मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. आज आपण त्याचे फीचर्स पाहणार आहोत. फीचर्स ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. तर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काल आपण काय पाहिलेलं आहे, तर डेटा कलेक्टिंग, ॲनलाइज, रेकॉर्ड अँड डिस्ट्रीब्युशन. दीज ॲक्टिव्हिटीज कॉल्ड मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. मग याची वैशिष्ट्य काय असू शकतो, तर एक आहे कंटिन्युअस फ्लो. A well-designed marketing information system provides a continuous flow of information for decision making. कशासाठी? डिसिजन मेकिंग. आणि आपण पाहिलेलं आहे डिसिजन मेकिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर्ड अँड कम्प्युटर सिस्टम कनेक्ट द रिटेलर्स डायरेक्टली विथ द सप्लायर्स. तुम्ही ऑनलाईन खरेदी करत असताना अगोदर पेमेंट करावं लागतं. मग पेमेंट केल्यानंतर काय होतं, ते गुड्स डिस्पॅच होत असतात. ऑटोमॅटिक एंट्री इलेक्ट्रॉनिक माध्यमानं त्या कम्प्युटरवरती रजिस्टर केली जाते आणि तुमचा व्यवहार पूर्ण केला जातो. हा मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचा महत्त्वाचा भाग आहे. काय होतं, रिटेलर, सप्लायर आणि कंझ्युमर ते डायरेक्टली रिलेशनमध्ये येतात आणि कंटिन्युअस कस्टमर परचेस डेटा आर मेड अवेलेबल. जर तुम्ही फ्लिपकार्ट, स्नॅपडील यासारख्या किंवा जिओ मार्ट यासारख्या ठिकाणाहून खरेदी करत असाल तर तुमचा हिस्ट्री रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला पाहता येतो की तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या वस्तू किती वेळा आणि किती किमतीच्या मागवलेल्या आहेत. हा डाटा तयार होतो आणि या डाटाच्या आधारावरच ही इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. दुसरा आहे डिसिजन मेकिंग. Marketing information system is structured to provide information for decision making. It helps in practical decision making as it include real time data. काय आहे हा, प्रॅक्टिकल बेस वरती आहे. आताच आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तुम्ही केवळ ऑर्डर प्लेस केला तर तुम्हाला काय दिसेल, फक्त ऑर्डर मध्ये दिसेल. तुम्ही पेमेंट केला तर परचेस मध्ये दिसेल. हा रिअल टाइम डेटा आहे. तुम्ही ज्या ज्या ऍक्टिव्हिटी कराल त्या रिअल टाइम डेटा आहे. तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरलात, केवळ फॉर्म भरलात याच्यासाठी केवळ ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झाला असं म्हणतात. आणि जर त्याचं पेमेंट केला तर काय होतं, ऍप्लिकेशन काय झालं, ऍक्सेप्ट झालं असं समजलं जातं. फुलफिल केलं जातं, पूर्ण केलं जातं असं समजलं जातं. केवळ ऍप्लिकेशन करणं आणि फुलफिल करणं, पूर्ण करणं हा भाग वेगळा आहे. तो काय होतो, तो डेटा आपल्याला जो अवेलेबल होत असतो तो मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये आपणास डिसिजन घेण्यास मदत करत असतो. तुम्हाला मार्केटमध्ये तुमचा व्यवसाय चालवत असताना तुम्हाला हजारो इन्फॉर्मेशन पाहिजे. मग ती इन्फॉर्मेशन कुठून मिळणार,
तर तुमचा हा रिअल टाइम डेटा जो आहे त्यावरून तुम्ही काय करणार, तो अंदाज काढणार. आणि आता तिसरा पाहू आपण, यूज ऑफ कम्प्युटर. Computers are widely used in marketing information system. बघा, सुंदर पिचाई यांनी यावरती खूप छान उदाहरण दिलेलं आहे. जे सध्याचे गुगलचे CEO सुंदर पिचाई हे व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, आणि आपण सुद्धा अनुभव केलेला आहे, की पूर्वी लहानपणी सर्वांकडे रेडिओ असायचा. रेडिओवरती लोकल चॅनल चालायचे, पुन्हा मल्टी चॅनल चालणारे, फ्रिक्वेन्सी पकडणारे रेडिओ आले. टेक्नॉलॉजी बदलत गेली. टेलिव्हिजन आला. टेलिव्हिजन सुद्धा एकच चॅनल दाखवत होता. आज हजारो चॅनल दाखवतात. त्याच्या पुढे टेक्नॉलॉजी गेली. या वेबसाईटमध्ये, यूट्यूबमध्ये हजारो बदल करण्यात आले आणि आपल्याला मिलियन्स ऑफ चॅनल्स, आपण विचार सुद्धा करू शकणार नाही इतके अगणित चॅनल्स आज आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरचा यूज होत असतो. हे आपण शिकलो आहोत आणि पाहत सुद्धा आहोत. काय होतं, दे आर यूज टूल्स टू कलेक्ट. काय करतात, या माध्यमांचा वापर करतात. स्टोर अँड मॅनिप्युलेट लार्ज अमाउंट ऑफ डेटा. बघा, YouTube वरती रोज हजारो व्हिडिओ अपलोड होतात आणि डाउनलोड होतात. आपण 5 वर्षांनी हाच व्हिडिओ सर्च केला तरी मिळेल आपल्याला आणि डाउनलोड सुद्धा होईल. मग एवढा इन्फॉर्मेशन डेटा ते काय करतात, तर स्टोअर करतात, कलेक्ट करतात. बघा किती मोठी कॅपॅसिटी असेल त्यांची. दे आर इंटिग्रेट old and new data to provide information and identify trends. तर या कम्प्युटरच्या माध्यमातून आपणास नवीन, जुना, आपल्या गरजेनुसार, आपल्या कामानुसार तो डेटा घेता येतो. हा त्याचा फीचर्स आहे. आता चौथा पाहू आपण, की मार्केटिंग इन्फॉर्मेशन मध्ये चौथा आहे कॉम्प्लेक्स प्रोसेस. डिझायनिंग अँड ऑपरेटिंग ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. कशी आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. स्पेशली विथ द फर्म्स इन्वॉल्व इन अ ग्लोबल ट्रेड. जे विशिष्ट आंतरराष्ट्रीय व्यवसाय संघटना आहेत त्यांच्यासाठी तर खूप ही डाटा ठेवणं खूप डोकेदुखीचं काम आहे. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ, तुमचा मार्क मेमो हरवला असं समजा. तर तो मार्क मेमो परत मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला प्राचार्य यांना ॲप्लिकेशन करावं लागेल. सोबत हरवलेल्या मार्क मेमोची झेरॉक्स जोडावी लागेल. तो ॲप्लिकेशन विद्यापीठात देऊन चलन भरून तो रेकॉर्ड शोधावा लागेल आणि परत डुप्लिकेट मार्क मेमोची प्रिंट द्यावी लागते. बघा, एका छोट्याशा कामासाठी मोठी प्रक्रिया आहे. तर जागतिक लेवलवरती तर बघा, हजारो, लाखो, करोडो कस्टमर्स असतात किंवा व्यवहार होत असतात.
मग त्यांचा रेकॉर्ड ठेवणं किती कॉम्प्लेक्स असेल हे तुम्ही विचार करू शकता. जितकी मोठी फर्म तितका डेटा मोठा. त्यामुळे ही काय आहे तर कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. इट रिक्वायर कन्व्हिन्सिंग ईच युनिट of the firm about value of timely and accurate information. प्रत्येकाला वेळेवरती टाइमली काय करावं लागतं, इन्फॉर्मेशन ॲक्युरेट कलेक्ट करावी लागते आणि प्रोव्हाइड सुद्धा करावी लागते. मग आपण या पुढचा 5वा इकॉनॉमिकल हा फीचर्स पाहू. क्रिएटिंग लार्ज डाटा इझी विथ कम्प्युटर. कसं काय आहे हे तर पहा, 200 विद्यार्थ्यांची यादी आहे. आपण प्रत्येक वेळी हाताने लिहित बसणार का? नाही. एक्सेलमध्ये त्यांची यादी घेतली, आपण त्यांना बॉईज गर्ल्समध्ये डिवाईड करू शकतो, कास्ट वाईज डिवाईड करू शकतो, पर्सेंटेज वाईज डिवाईड करू शकतो, अल्फाबेटिकल असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आपण करू शकतो. परंतु कशाच्या माध्यमानं? फक्त कम्प्युटरच्या माध्यमानं हे शक्य आहे. म्हणून मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इज कन्सर्न विथ नीड अँड टाइमली इन्फॉर्मेशन. अगदी त्याच पद्धतीनं आहे. तुम्हाला परचेस पाहायचं आहे, सेल पाहायचं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंटचं रेकॉर्ड पाहायचं आहे. अशा वेळी तुम्ही अवेलेबल असलेल्या डेटावरून काय करू शकता, तो शॉर्ट करू शकता, माहिती कलेक्ट करू शकता आणि त्याचा उपयोग तुमच्या डिसिजनमध्ये करू शकता. हा एक महत्त्वाचा फीचर्स आहे. त्यानंतर व्हरायटी. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम यूज डेटा फ्रॉम अ व्हरायटी सोर्स बोथ विथ आउटसाइड ऑफ द ऑर्गनायझेशन. Thus helps it marketing managers in exploratory research. काय होतं, तुम्हाला केवळ कधी कधी तुमच्या व्यवसायासाठी इंटरनल डेटा पुरेसा नसतो, त्यावेळी एक्सटर्नल डेटा सुद्धा तुम्हाला कलेक्ट करावा लागतो. उदाहरणार्थ, तुम्हाला समजा एखाद्या संस्थेमार्फत पिवळे राशन कार्ड धारकांच्या घरी भेटी द्यायच्या आहेत आणि त्यांना एक महापालिकेतर्फे गिफ्ट देण्याचं कार्य तुमच्या संस्थेला मिळालेलं आहे. मग अशा वेळी काय करावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला इंटरनल तयारी काय ठेवावी लागेल की ती प्रोसेस किंवा ते गिफ्ट जे आहे ते तुमच्याकडं अवेलेबल होतील का. आणि एक्सटर्नल डाटा काय कलेक्ट करावा लागेल तर हाऊ मेनी नंबर्स ऑफ येलो रेशन कार्ड्स, किती मोठ्या प्रमाणात आहेत किंवा किती एकूण धारक आहेत हे तुम्हाला संख्या शोधावी लागेल. व्यवसाय करताना सुद्धा तुमचे कस्टमर्स केवळ लोकल लेवलवरती आहेत, स्टेट लेवलवरती आहेत का नॅशनल लेवलवरती आहेत, त्याचे युजर्स काय आहेत, या सर्व गोष्टींचं लक्ष तुम्हाला यामध्ये ठेवावं लागतं. पुढचा पाहू आपण फ्युचर ओरिएंटेड. The marketing environment is dynamic. Thus, information system is devised to collect information for solving problem and anticipate future change.
काय वैशिष्ट्य आहे हो? तर नेहमी उत्पादन करत असताना वेळोवेळी चेंज करणं, बदल करणं आणि भविष्य आपलं त्या वस्तूचं किंवा आपल्या व्यवसाय संघटनेचं कायम ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आपण हे प्रोडक्ट या चॅप्टरमध्ये शिकलो आहोत. अगदी त्याच पद्धतीनं ही इन्फॉर्मेशन सिस्टम सुद्धा आपल्याला मागच्या काही घटनेवरून फ्युचर बनवावं लागतं. आणि यातला शेवटचा घटक आहे फ्लेक्झिबल. द इन्फॉर्मेशन सिस्टम शुड बी फ्लेक्झिबल. न्यू चेंजेस शुड बी इनकॉर्पोरेटेड इझिली, क्विकली अँड स्मूथली. कसं असलं पाहिजे? इझिली, क्विकली आणि स्मूथली. बघा, सध्या विद्यापीठाचे ऑनलाईन डिग्री फॉर्म भरणं चालू आहे. अतिशय सोपी प्रक्रिया आहे. केवळ तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. मार्क मेमो समोर ठेवून विचारलेली माहिती फक्त फिल करून सेव्ह करायची आहे आणि तुम्हाला तो फॉर्म कॉलेजमध्ये जमा केल्यानंतर ती डिग्री मिळणार आहे. सोपी प्रक्रिया आहे, इझी आहे, क्विक आहे आणि स्मूथली आहे. विनाकारण तुम्हाला रांगेत थांबायची गरज नाही, फॉर्म घेण्याची किटकिट नाही, कुठल्या कॉलममध्ये काय लिहावं हे विचारण्याची गरज नाही. अतिशय सोप्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवलेला तो विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिसून येईल. म्हणजे काय आहे? फ्लेक्झिबल आहे. अगदी तशाच प्रकारे इन्फॉर्मेशन सिस्टम सुद्धा कशी असली पाहिजे? फ्लेक्झिबल असली पाहिजे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मग आज आपण इथंच थांबूया. राहिलेल्या प्रकरणाबद्दल पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करू. धन्यवाद.